महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातील सर्व नागरिकांचे जीवनमानात बदल व्हावा, जीवनमान सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जानेवारी महिन्यात एक शासन निर्णय जारी केला होता। त्यानुसार राज्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाला 100 दिवसाचा एक कृती आराखडा आखून देण्यात आलेला आहे। त्यानुसार प्रत्येक विभागानं कार्यवाही करून नागरिकांचं जीवनमान सुकर कसं होईल या पद्धतीनं प्रयत्न करायचे आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब सातारा यांच्या आदेशानुसार महसूल विभागाकडे आपल्याला त्या अंतर्गत काही विषय देण्यात आले। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे इतर हक्कात तुकडा असा शेरा असणाऱ्या सातबाऱ्यांबाबत जे आहे नवीन आपलं जे 8 ऑगस्ट 2023 परिपत्रक आलेलं आहे। जिरायत जमिनीसाठी 20 गुंठे, बागायत जमिनीसाठी 10 गुंठे हा तुकडा घोषित धरला जाईल। तर त्यानुसार कार्यवाही करून जे जुन्या काळातले 40 बागायत आणि 80 गुंठे जिरायत असे साठी जे शेरे पडले होते, परंतु आता नवीन जे बदललेले नियम आहेत तर त्यानुसार 10-20चा नियम झालेला आहे। तर त्यानुसार जे आहेत पात्र असणाऱ्या सातबाऱ्यांच्या इतर हक्कातले तुकडा शेरा कमी करणं हा त्यातला एक महत्त्वाचा उपक्रम आहे। दुसरा महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे अनेक सातबारा उतार्यावर आज देखील एकत्र कुटुंब मॅनेजर अशा नोंदी आहेत। त्यासोबतच काही उतार्यावरती खातेदार मयत झालेले आहेत, त्यांच्या वारस नोंदी करणे आवश्यक असते। तर ह्या दोन्ही ठिकाणी एकुम्या नोंदी कमी करणं आणि एकुम्याच्या फेरफारप्रमाणे सर्व कब्जेदारांची नावं खातेदार सदरी घेणं आणि मयत वारसांची नावं कमी करून मयत व्यक्तींची नावं कमी करून त्यांच्या जागी त्यांच्या हयात वारसांची नावं समाविष्ट करणं हा देखील याचा एक भाग आहे। त्यासोबतच लक्ष्मीमुक्ती नावाचा एक शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये सन 1992चा शासन निर्णय आहे की एखाद्या पुरुष खातेदारानं आपल्या कायदेशीर पत्नीचं नाव आपल्यासोबत आपल्या सातबाऱ्यामध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली तर त्यानुसार जे आहे महसूल विभाग कार्यवाही करत आहे। तर हा देखील या एक कार्यक्रमाचा एक भाग आहे। त्यासोबतच अतिक्रमण झालेले किंवा बंद झालेले पण नकाशात असलेले जे पाणंद रस्ते आहेत ते मोकळे करण्याचा कार्यक्रम देखील जिल्हाधिकारी साहेबांनी घोषित केले आहे। त्यासोबतच आपल्या तालुक्यामध्ये जे आहे काही अज्ञान पालनकर्त्याची नोंदी असतात, ज्या ठिकाणी खातेदार 18 वर्ष पूर्ण झालेत तर त्या अपाक नोंदी कमी करण्याचा कार्यक्रम देखील आपण हाती घेतलेला आहे। तसेच तगाई बोजे किंवा बंडिंग बोजे जे जुन्या काळातले बोजे आहेत किंवा भूविकास बँकेचे कर्जाचे बोजे तर विविध शासन निर्णयाद्वारे शासनाने हे बोजे माफ केलेले आहेत। तरी देखील काही सातबारा उतारांच्या इतर हक्कात ह्या नोंदी आज देखील आढळून येतात। तर हे देखील नोंदी कमी करणं हा 100 दिवसाच्या कार्यक्रमाचं आपलं उद्दिष्ट आहे। तर ह्यातून जे आहे की नागरिकांना तुकडा किंवा बोजा हा शेरा कमी झाल्यानं कर्ज मिळणं, एखाद्या योजनेचा लाभ घेता येणं, त्यासाठी ना हरकत दाखला जे आहे महसूल विभागाकडे मागायला येणं, ह्यासाठी हेलपाटे जे मारावे लागतात तर हे कमी व्हावेत किंवा हेलपाटे मारायला लागू नयेत। तर हा आपल्या या योजनेचं उद्दिष्ट आहे। तर त्याच्यामध्ये जे आहे तर आपण जवळपास तुकडा शेरा 7000 कमी केलेले आज अखेर। त्यानंतर एकुम्या नोंदी ज्या आहेत जवळपास 250 गटांचे आपण एकुम्या कमी करून त्या ठिकाणी त्यांच्या वारसांची नोंदी आज अखेर आपण घेतलेल्या आहेत। वारस नोंदी ज्या आहेत त्या देखील आपल्या जवळपास 500च्या आसपास तालुक्यामध्ये गेल्या 2 महिन्यांच्या कालावधीत झालेल्या आहेत। तरी अजून देखील कोणी मयत खातेदार असतील त्यांच्या वारस नोंदी करायचे राहिलेले असतील किंवा आपल्या नावासमोर एकुम्या आहे तर त्या ठिकाणी सर्व जे आहेत एकुम्याच्या खात्याअंतर्गत असणारे सर्व खातेदारांची नावं जे आहे ते सातबारावर येणं आवश्यक असल्याचं ज्यांना आणि नजर चुकीन राहिला असेल आमच्या ग्राम महसूल अधिकारी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडून तर अशा खातेदारांनी आणि बोजे जे आहेत मी सांगितलं बंडिंग बोजा आहे, तगाई बोजा आहे, भूविकास बँकेचा बोजा इतर हक्कातला तो किंवा तुकड्याचं मी सांगितलं हा शेरा नजर चुकीने एखादा कमी करायचं राहिलेला असल्यास माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की अशा नागरिकांनी जे आहे खातेदारांनी जे आहे ते आपल्या ग्राम महसूल अधिकाऱ्याशी किंवा तहसील कार्यालयाशी तत्काळ संपर्क करायचा जेणेकरून त्यांच्या प्रकरणी देखील या नोंदी कमी करून घेऊन आपल्याला कार्यवाही करता येईल। त्यासोबतच माझं सर्व पुरुष खातेदारांना आव्हान आहे की लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत जे आहे आपल्या पत्नीचं नाव जे आहे आपल्यासोबत संयुक्त खात्यामध्ये सातबाऱ्याला नोंद करून जे आहे महिलांना त्यांचे हक्क मिळवून द्यावेत आणि आपल्या पत्नीला जो आहे म्हणजे आपल्या घरची जी आपण लक्ष्मी म्हणतो तिला खरं म्हणजे तिचा हक्क, तिची जागा जी आहे ती आपल्या बरोबरीची आहे, किंबहुना आपल्या घरची लक्ष्मी म्हणजे आपल्या थोडी वरचीच आपल्या जागा आहे पुरुषाच्या, तर ती जागा तिला मिळवून देण्यासाठी लक्ष्मीमुक्ती योजनेच्या माध्यमातून जे आहे तिला जागा मिळवून द्यावी यासाठी प्रयत्न करावेत आणि तिचं नाव सातबाऱ्यावर घ्यावं अशी माझी सर्व जे आहे तालुक्यातील सुजाण नागरिकांना विनंती आहे। लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत देखील आपण जवळपास 20 नोंदी गेल्या 2 महिन्यात घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आमचे काही तलाठी कोतवाल बंधू देखील आहेत, परंतु माझी नागरिकांना देखील विनंती आहे की आपण देखील
लक्ष्मीमुक्ती योजनेचा फायदा करून आपल्या कायदेशीर पत्नीचं नाव जे आहे सातबाऱ्यावर चढवावं, एवढीच मी प्रशासनाच्या माध्यमातून